हे जे आहेत ना, मी हे शेंगांचे दाणे दाखवते, हे कोणाकोणाला माहिती आहेत आणि तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या इकडे कोल्हापूर साईडला ह्याला दबड्याच्या शेंगा बोलतात आणि त्याचेच हे दाणे 2 दिवसापूर्वी गावावरून आले होते. आईने पाठवलेले, तर म्हटलं चला त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. ह्याची मोस्टली ना आमटीच बनवतात. खूप छान लागते आमटी, पण मी इथे ही भाजी बनवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये वांगं घालून पण बनवतात, पण मी आज ही बटाटा घालून भाजी तुम्हाला दाखवणार आहे. तर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं तडतडल्यानंतर कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट टाकून छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर आपले मसाले घालायचे. त्यामध्ये मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट जे असतं ते आणि आपला गरम मसाला थोडासा मी ॲड केला आहे आणि छान असं हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जे हे दबड्याचे दाणे असतात ना, तर ते मी धुवून स्वच्छ घेतले होते, तर ते मी ॲड केले आणि तेलामध्ये एक 2-3 मिनिटासाठी हे दबड्याचे दाणे छान असे परतवून घ्यायचे. हे दाणे जे आहेत ना, ह्याला थोडासा हलकासा असा कडवटपणा असतो, तर तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे. पण भाजी आमटी म्हणाल तर एक नंबर अशी लागते याची. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं. त्याचसोबत ह्याच्यामध्ये मी एक बटाटा बारीक चिरून घेतलेला तो ॲड केलेला आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं छान असं. आणि जेवढं तुम्हाला भाजीची म्हणजे रस्सा भाजी हवी असेल किंवा जर सुकी भाजी हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. तर इथे मी पाणी ॲड केलेलं आहे. मला सुकी अशी भाजी बनवायची आहे, कारण मी वरण पण बनवलेलं होतं. चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि हे दाणे पण जे असतात ना, ते छान शिजले जातात आणि त्यानंतर मग हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड करायची आणि छान अशी भाजी आपली इथे रेडी झालेली आहे. तर तुम्हालाही माझी आजची दबड्याच्या दाण्यांची रेसिपी कशी वाटली, भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.